सफारी गाडी ती फॉर्च्युनर गाडीची मध्ये लोकांमधून येते समाज बांधवांकडून येते त्यांनी थांबावा गाडी आणू नये इकडे स्वयंसेवकांनी तिथे थांबा तुम्ही आता स्वयंसेवकांनी बॅरिगेट्स काढून घ्या इथल्या लोकांनी थोडं बाजूला व्हा फोटोमध्ये डिझाईन लावून टाका सर्वांनी मनोज दादांना विचारपीठापर्यंत घेऊन येण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी एक मानवी साखळी तयार करा पोलीस व्हॅन जी आहे समोरची ती इकडे पास आउट झाली पाहिजे लगेच महिला भगिनींनी इकडे या हा चला स्वयंसेवक समोरचा बॅरिगेट्स काढा इमिजिएट पोलिसांची व्हॅन पास होऊ द्या आणि दादांना 5 मिनिटांमध्ये विचारपीठाकडे घेऊन येण्यासाठी सर्वांनी रस्ता मोकळा करून देण्यासाठी सहकार्य करा पोलीस बांधवांनी बॅरिगेट त्या ठिकाणी काढावेत आणि दादा आत आल्यानंतर कुणी मध्ये येणार नाही ही झोन मध्ये कुणी येणार नाही सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचंय स्वयंशिस्त या ठिकाणी महत्वाची आहे श्री मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो श्री मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो मराठा बांधव कुणी मध्ये येणार नाही सगळ्यांनी सहकार्य करायचंय स्वयंसेवकांना जय जिजाऊ आवाज कडक आला पाहिजे जय जिजाऊ मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो खोदापट्ट्याचा ठाण्यावर आज या मावळच्या पवित्र भूमीत आलेले आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा पुढचा रस्ता मोकळा करून द्यायचा समोरचा रस्ता पोलीस व्हॅन बॅरिगेट्स काढून समोरचे पोलीस व्हॅनच्या समोरचे स्वयंसेवकांनी बॅरिगेट्स काढून द्या पोलिसांनी 2 गाड्यांमध्ये घ्यायच्या तर लगेच बॅरिगेटिंग करायची आहे मध्ये समाज बांधव येतं कामा नये दादा थांबलेत पोलीस बांधवांना विनंती आहे बॅरिगेटिंग काढून 2 गाड्यांमध्ये घ्या आणि बॅरिगेटिंगच्या मध्ये डी झोनच्या मध्ये कुणी येऊ नका सगळ्या वायरिंग या ठिकाणी आहेत त्यांचे विचार आपले ऐकायला वायरची आवश्यकता आहे पुढे या गाड्या पोलिसाची व्हॅन मध्ये येऊ द्या पोलीस व्हॅन मध्ये येऊ द्या आणि स्वयंशिस्तीने कुठलाही समाज बांधव डी झोन मध्ये येणार नाही याची काळजी करा सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या जागेवरती सगळ्यांनी खाली बसा रस्ता द्या सर्वांना विनंती आहे श्री मनोज दादा जरांगे पाटील आपल्या इकडे आल्यानंतर आपण शिस्तीत त्यांना रस्ता देऊ या संदर्भात शब्द तुम्ही दिलेला आहे सर्वांनी त्यांना हात उंचावून अभिवादन करायचंय सगळ्यांचे हात वर झाले पाहिजेत सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे एकही हात खाली नको ज्या प्रामाणिक योद्ध्याने तुमच्या माझ्या लेकरासाठी आयुष्य खर्ची घेतलंय जीव पणाला लावलाय त्या संघर्ष योद्ध्याचे स्वागत सगळ्यांनी जोरदार त्या ठिकाणी हातावरती करून करायचंय जोरदार टाळ झाले पाहिजे जोरदार टाळ झाले पाहिजे हे स्वागत हे प्रेम आणि हा त्याग फक्त मराठा समाजाच करू शकतो माझ्या जातीत ताकद आहे दादांच्या प्रामाणिकपणामध्ये ताकद आहे कुणीही समाज बांधव बॅरिगेटिंग मध्ये येणार नाही डी झोन मध्ये येणार नाही सगळे वायर्स आहेत वायरला सगळ्यांनी जपावा बाजूला सारखा दादा आपल्याला सूचना देतात दादांच्या सूचनाचा
सूचना देतात दादांच्या सूचनाचं पालन करणं. महिला भगिनी पाठीमागे, महिला भगिनी थोडं समोर यावं. सगळ्या मागे सगळ्या समाज बांधवांनी गाडीला रस्ता करून द्या. महिला भगिनी थोडं मागे या. सगळ्यांनी बाजूला सरकायचंय. झेंडा खाली कर. झेंडा सगळ्यांनी बाजूला सरकायचंय. सगळं मागे मागे सरकार. दादा आपल्याला सूचना देत आहेत. दादांच्या सूचना आपल्यासाठी शिरोधार्य आहेत. त्यांच्या सूचनाचं पालन करून असा शब्द आपण सगळ्यांनी दिलेला आहे. सगळ्यांनी मागे मागे सरकार. फोटो आणि व्हिडिओवाले सगळे मागे सरकार. सगळ्यांना चांगला फोटो आणि व्हिडिओ पाठीमागून देखील येणार आहे. दादा सूचना करतायत. सगळ्यांनी मागे सरकायचंय. स्वयंशिस्त पाळा. सरकार मागे मागे सरकार. पाठीमागं महिला वगैरे मीडियाच्या स्टेज करायचा पाठीमागे जागा आहे. सरकार बॅरिगेटिंग करा. कुणीही मध्ये येणार नाही. बॅरिगेटच्या समोरचे जे आहेत त्यांनी बाजूला सरका. गाडीच्या समोरच्या सत्तर बाजूला सरका. बरं एक मिनिट. एक कॉर्डनेस माईक दादा कसा होता देशमुख सर. कॉर्डनेस माईक देत समोरच्या गाडीच्या समोरच्या कृपया बॅरिगेट्स काढू नका. बॅरिगेट्स काढू नका. दादांची सूचना आपल्याला. बॅरिगेट्स काढू नका. तुम्ही बाजूला सरका. समोरच्या लोकांनी बाजूला सरका. कॉर्डनेस माईक आहे तिकडे. समोरचे बॅरिगेट्स काढू नका. समोरचे बॅरिगेट्स काढू नका. समोर जे उभा राहिले त्यांनी कृपया बाजूला सरका ना. दादांकडे कॉर्डनेस माईक द्या. अर्जंट कॉर्डनेस माईक द्या सर. दादा तो माईक घ्या. माईक आला तुमच्याजवळ. दादा माईक घ्या. दादा माईक घ्या. ते बॅरिकेड काढायची काही गरज नाही. तुम्ही फक्त बाजूला रस्ता करा. पोर आमच्या एका जागेवर नसते. तुम्ही गोंधळ करू नका. यानंतर पोर आमच्या हाडत नाही. पोर हाडत नाही आमचं. मी एकटा जातो. तुम्ही ते गोंधळ करू नका. सांगा बाजूला मागं सांगा तुम्ही. सर्वांनी बॅरिकेडिंग मध्ये पुढे यायचं नाही. किंवा बाहेर आहेत. सगळ्यांनी थांबा पाठीमागे. सगळ्यांनी पाठीमागे थांबा. या ठिकाणी हॅलो वरती कोणी येणार नाही. मनोज दादांचं महिला भगिनींच्या हस्ते औक्षण होईल. बाजूला सरका. कृपया बाजूला सरका. जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. आपला आवाज मनोज दादापर्यंत मोठ्या आवाजात सगळ्यांचा आला पाहिजे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. आपल्या माता भगिनीच्या हस्ते मनोज दादांचं औक्षण होत आहे. त्यानंतर ते विचारपीठावर येतील. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून थेट तुमच्याशी लगेच संवाद साधतील. वरती कुणी येऊ या. मनोज दादा तुम आगे बढ़ो. एक मिनिट. तेवढे सरपंचाला येऊ द्या. सरपंचाला येऊ द्या. हा चला. दादांना सर्वांनी हात उंच करून
मनोज दादा तुम आगे बढ़ो, लड़ेंगे जीतेंगे। कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय राजा शिव छत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन करून दादा थेट तुमच्याशी लगेच संवाद करतील आणि त्यानंतर संपूर्ण विचारपीठ लगेच खाली करून दिलं जाईल। एक जोरदार घोषणाबाजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो, लड़ेंगे जीतेंगे। सर्वांनी आता शांततेत बसून घ्यायचे, आपापसातील संवाद बंद करायचा, सर्वांनी शांत बसून घ्यायचे आणि सर्वांनी समोरची बॅरिगेट्स कोणी क्रॉस करू नका, बॅरिगेट्स क्रॉस करून देऊ नका। स्वयंसेवक खाली बसा, कृपया स्वयंसेवकांनी त्या ठिकाणच्या सर्वांना खाली बसवा, शांततेत खाली बसवा। जय श्री छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय वंदन करू। मावळ प्रांतातील आणि महाराष्ट्रातून जमलेल्या माझ्या मर्द मराठा मावळ्यांना माझा मानाचा जय शिवाय। सगळे खाली बसा रे, ए याला खाली बसेल, ए बस खाली। बॅरिकेडच्या पाठीमागचे सगळे आपले मराठ्यांचे बांधव खाली बसा, बसा खाली। बॅरिकेडच्या आत कोणी येऊ नका, लवकर बसा, 5-10 मिनिटात उरकायचंय सगळं। आपल्याला मुंबईला जायचंय का नाही? मग बसा खाली। हे पुढचे बॅरिकेड जवळचे खाली बसा, मागचं माता मावल्या दिसत नाही, माता मावल्या जवळच्या खाली बसा आणि बॅरिकेडवरून उडी हाणू नका। आजचा आपला हा लोणावळा आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा मुक्कामाचा इथला वेळ होता। शांत चित्त नाही का? महत्वाचा विषय सांगायला आलो या अगोदर। महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे, म्हणून तुमच्याकडे आलोय। जेवण नंतर करू म्हणलं, जेवण वाढलं होतं म्हणलं, जेवण नंतर करू, आधी माझ्या जातीला मला बोलून येऊ द्या। तुमच्या चौघामुळेच गोंधळ व्हायला यार, मागचे लोक फक्त तुमच्यामुळे आरडत येत नाही, सगळं शांत मैदान भरलंय, नजर पुराणा इतके लोक बसले, तुम्ही 4 जणांनी आरडा लावला। येऊ द्या त्याला पुढे यायचं, तेवढं 4 जणांना जाऊ द्या, येऊ द्या त्याला पुढे, येऊ दे, घ्या त्याला बॅरिकेडच्या हातून, जाऊ दे, तेवढ्यामुळं काय आलं एवढा मोठा गोंधळ। बाकीचे शांत बसले तुमचे, चल चल पटपट, आता तुम्ही 4 जण चल, या पुढं, नाही तर बस खाली जागा, तुमच्यामुळे मागचे लोक आरडायले, कळतंय का तुम्हाला काय? या समोर या, त्या काढून त्यांना चौघाला पुढं, त्या चौघाला तुमच्या पाठीमागच्या द्या काढून इकडे पुढे। हां बस करा आता। जागेवर खाली बसा, आता खाली बसा, खाली। आता ज्यांना ऐकू येईल ना त्याने गपचूप ऐका, ज्यांना जागा नाही नसू द्या, आहे त्या जागेवर शांत उभा राहा। जागा नाही म्हणून पुढे याचा प्रयत्न आता करू नका, आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे नाही। आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली
आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. माग यायचं पुढे यायचं. आपण अजिबात बहाणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरले त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन मरण उपोषण सुरू करणार आहे. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्यानं संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांत आला. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवलं. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार. कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम आहेत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज या शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही. आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती. 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात. ते हे सोडत वाटतं ते पंखी. हे कोणत्या गावात हे नाही येत. आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचे. आता उद्यापासून आता बनला असताल नसताल बनणार नाही माहिती. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरापाल टाकतं मला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून. नाही कोण नाही म्हणलं, कळालं होतं ना. आता कसं काय कळालं म्हणलं. अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक घ्या म्हणून 10 वाजता. सगळ्या गाड्याला सांगितलेलं ग्राउंडवर बैठक घ्या म्हणून. आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हाय ना तो जेवले का विचारतो नाही. मी लांबून का होणार काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी दे. मी बारीक मला लुटून दिलं मी खाली पडतो. त्याच्यामुळे मी मला भेट ना व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथंच जाऊ आपण. तिथं गेलो का
पण सगळे पोरं झोपलेत. म्हणलं मी आलेलं कळलं ना, सगळे उठते ना, झोपू द्या. आमचं पण लक्ष आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला. काल तर इतका एकत्र आला, बाबा बाबा डांबरीत नाही दिसली हो आम्हाला. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टात दिसना पांढरा मला पुढची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची बेळ झोप नाही वाघोलीची, ती 6:30 सभा संपली पाठव. इथं 6:15 आलो सकाळी आणि झोपायचं का 48 घंटे झाले, झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 6:15 वाजता गेलो. असंच कुणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. आणि मला तर लय भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं, म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपत का नाही, गाद्या गोद्यावरच आहे का मी. पण ते मला शरीरच साथ देणार राव. मला अंग दुखत वाता आल्यासारखं होतं पाहिजे, त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जमाना. आता पहिल्यांदा थोडी उली तिथे ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आता झोपलं वाकूनच जातो, त्याच्यामुळे खोलीत झोपतो. नाही तर मी खोली फिलीत झोपत नाही. हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहे. तुमच्यावरती तरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं, आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय ना, याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको, करून पळून गेला. जाग्यावर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचा नाही, पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचा. मग तो कोणाचा असो, आपला असो ना त्या कोणाचा असो. आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला. सव्वा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा, आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली, कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत मेसेज तो पावसा, मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा, विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का? आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का? याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचाही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूला शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय. एका जागेवर शांत बसून राहायचं, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर करून सगळा शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्या म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला म्हणते. आता नुसतं ही म्हणत होतं तरी तुझं फोन एखादं. माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा, मला माहिती आहे माझी जात काहीच करीत. उलट मला याने बेजार केलंय.
हे म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत दम निघा नाही त्यांना ते म्हणजे आता तुमच्यामुळे गार आहेत गड्या लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही नाही तर हे लयच वाजतात दिसते बा मला बोलण्यावर वाटतं पण शांत राहायचं शांततेची होता तेवढी ताकद आहे माय बापा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो तुला आरक्षण भेटलं का तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलत होतो इकडे काय बसले ते 7-10 लाख लोक कशाला बसले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा गणगोता देईल सगळे सोय असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आणि छोट्या मोठ्या 2-4 पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे इकडून तिकडून आम्हाला नको त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठी एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडोच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा पडला पाणी टाका बाकीचे बाहेर आहे बाकीचे आहे ना बाहेर बाकीचे बाहेर आहे झालं का वा याला म्हणतात मराठीचे पोरं सगळे भिडले एका मिनिटात कार्यक्रम संपून टाकला गाडी पेटली होती दोघा ठिकाणी पाणी ओतलं ओढवून काढली बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं एकाने एक पाय ठेवला 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवलं ते इजून गेला मराठ्यांना पुढं आग सुद्धा चलत नाही इथून पाठीमागं लढाईचा इतिहास झाला आता शांततेचा इतिहास मराठी एकदा घडवू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यानं ट्रॅफिक करण्यात सुद्धा आपलेच पोरं गाडीतून उतरून मदत करत जा गाड्या आता पुन्हा एका मागे एक घ्या पुढे घेऊन पळापळी करू नका सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय अरे पण आधी जाऊन थांबू नका ना एका मागे एक थांबा ना माया मग रती कुणीच नाही राहिले आपण इकडं गेलो तर पुढं तसं मागा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही हलत होत मला पक्क माहिती आणि मी बी नमुना असा आहे मी तुम्हाला सोडित नाही मोरस्त राहिला आणि कोण कोण मराठीचा वाटा जात आहे ते बी मला इथून पुढं बघायचंय त्याच्यात धमकच नाही राहिली पाहिजे मराठीच्या विरोधात जायची यांच्या वळवळ्याच बंद करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा आणि त्याचं नाव ना घेऊन मोठं व्हायला लागले ते कामातून गेलेले आता फक्त एकजुटीने मला साथ द्या आपल्याला एवढ्या वेळेस शांततेत आरक्षण आणून द्यायचंय तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढे प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे
अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या शब्द मोडू नका मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होते कीर्तन आता सगळं मुंबईच सांगत येत ती बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांना तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार तुम्ही फक्त माग हटवू नका या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा तुम्हाला दिलेल्या त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवक बना रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा 2-3 गाड्या तिथंच थांबत जा पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय सगळे मुंबईकडे जाणार आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा त्याला गाडीत टाकत जा ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतलेला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल